नमस्कार मित्र. बी ए भाग 2 राज्यशास्त्र या विषयाशी संलग्न असणारा बी ए भाग 2 मधील आयडीएस लोकप्रशासन हा विषय आपण पाहत आहोत. कालच्या तासाला आपण लोकप्रशासनाच्या पेपरमधील तिसरा टॉपिक लोकनिगम आणि सार्वजनिक महामंडळे हा पाहत आहोत. यामधील शेवटचा जो भाग आहे तो खाजगीकरणाची आव्हाने हा भाग आपण सुरू केलेला आहे. यामध्ये खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन याची माहिती आपण काल सुरू केली होती. खाजगी प्रशासन हे एखाद्या व्यक्ती किंवा कंपनी उद्योगधंदा यांच्या संबंधित येत असतं, तर लोकप्रशासन हे शासनाच्या तिन्ही विभागाशी संबंधित येत असतं. लोकप्रशासनाच्या आणि खाजगी प्रशासनाच्या बाबतीत आपण कालच्या तासाला दोन्हीमध्ये जो साम्य आहे त्या संबंधीचा भाग पाहिलेला आहे. दोन्ही प्रशासनामध्ये संघटनेची आवश्यकता असते. संघटनेत विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा निर्माण करून प्रशासन चालवलं जातं. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासनामध्ये प्रशासकीय कौशल्य, प्रशासकीय ज्ञान, प्रशासकीय पद्धती यांचा अवलंब केला जातो. दोन्ही प्रशासनामध्ये प्रशासन या गोष्टीला महत्त्व असल्यामुळं प्रशासकीय ज्ञान, प्रशासकीय कौशल्य याद्वारे प्रशासन योग्य पद्धतीने चालवलं जातं. प्रशासनाचं कार्य यशस्वी होऊ शकतं. त्यामुळे दोन्हीमध्ये तो साम्य आपल्याला म्हणता येईल. दोन्हीमध्ये व्यवस्थापन असेल, कृती असेल, कार्यपद्धती असेल, जबाबदारीचं तत्त्व असेल, सेवक प्रशासन असेल, या गोष्टी असल्यामुळे दोन्हीमध्ये काही वेळेला देवाणघेवाण होऊ शकते. सरकारी प्रशासनातील भरती पद्धती, वेतन पद्धती, निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलती, कल्याण योजना ह्या खाजगी प्रशासनात स्वीकारल्या जातात आणि त्यामुळे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील जो काही फरक आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे असं दिसून येतं. त्याचप्रमाणे चौथा जो मुद्दा आहे तो साम्यामध्ये येईल तो जनसंपर्काला महत्त्व. लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये जनसंपर्काला महत्त्व वाढत आहे. अर्थात लोकप्रशासन जनतेशी संपर्क ठेवून जनतेचे समाधान बनवित आहे, परंतु खाजगी प्रशासन या ठिकाणी जनतेच्या समाधानाचा फारसा विचार करीत नव्हते. लोकांच्या इच्छा, आकांक्षा विचार घेऊन लोकप्रशासन कार्य करत होतं. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये खाजगी प्रशासनसुद्धा जनसंपर्क निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. आपलं जे काही उत्पादन आहे त्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये शेवटच्यामध्ये दोन्हीमध्ये संशोधन करण्याची पद्धत असते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासन कसं चांगल्या पद्धतीने चालेल यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा, प्रयोगशाळा दोन्ही प्रशासनामध्ये, लोकप्रशासनामध्ये आणि खाजगी प्रशासनामध्ये स्वीकारतात. अशा प्रकारचे वेगवेगळे साम्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. यानंतर लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील फरक आपण पाहणार आहोत. तो फरक सुद्धा आपण ॲपलाबी यांच्यामध्ये जो फरक आहे त्यांनी तो सांगितलेला आहे, तो पाहिलेला आहे. हर्बर्ट सायमन यांनी सांगितलं आहे, तो फरक आपण विचार घेतलेला आहे. सर जोशिया स्ट्रॅप यांनी जो फरक सांगितला तो पाहिलेला आहे. सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या विचारवंतांनी जो लोकप्रशासनाचा फरक सांगितला आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून जो फरक सांगितला आहे त्याचा सर्वसाधारणपणे आपल्याला लोकप्रशासनाचा फरक आपल्याला सांगता येते. लोकप्रशासन म्हणजे लोकहिताच्या दृष्टीने शासन संस्थेकडून होणाऱ्या क्रिया, प्रक्रिया आणि व्यवस्थापन होय. राष्ट्रीय, प्रांतिक, स्थानिक पातळीवरून राज्याची जी कार्ये चालतात त्यांचा समावेश लोकप्रशासनात होतो.
याउलट खाजगी प्रशासन म्हणजे व्यक्तिगत हिताच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवस्थापन होय. सार्वजनिक हिताचा विचार न करता व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचे हित विचारात घेऊन जे खाजगी उद्योगधंदे व व्यवसाय चालतात त्यांचा समावेश खाजगी प्रशासनात होतो. खाजगी प्रशासनाची भूमिका नफ्याची व्यावसायिक स्वरूपाची असते. खाजगी प्रशासनाला व्यक्तिगत किंवा निजी प्रशासन असंही म्हटलं जातं. दुसरा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचे कार्यक्षेत्र व्यापक असते, कारण शासन संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व क्रिया प्रक्रियांचा कार्यांचा समावेश लोकप्रशासनात होतो. लोककल्याण, शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र संबंध यासाठी राज्याला अनेक प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. याउलट खाजगी प्रशासनाचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. ते विशिष्ट कार्यापुरतेच मर्यादित झालेले असते. तिसरा भाग येतो तो म्हणजे लोकप्रशासनाचे जे स्वरूप आहे ते राजकीय आणि सरकारी स्वरूपाचे असते. याउलट खाजगी प्रशासनाचे स्वरूप राजकीय नसते. लोकप्रशासनावर राजकीय सत्तेचा प्रभाव असतो. सरकारच्या सर्व प्रशासकीय संघटना राजकीय स्वरूपाच्या बनलेल्या आहेत. राजकीय सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या प्रभावाखाली सरकारी प्रशासन चालतं. याची प्रचिती लोकशाही आणि साम्यवादी देश अशा दोन्ही पद्धतीच्या देशामध्ये येत असते. भारत असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या देशात जो राजकीय पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाच्या प्रभावाखाली सरकारी प्रशासन कार्य करत असते. रशियात साम्यवादी पक्षाच्या नियंत्रणाखाली प्रशासन कार्य करत चालतं. खाजगी प्रशासनावर राजकीय पक्षांचे व सत्तेचे नियंत्रण नसते. आणीबाणी विषयक परिस्थिती असेल तर मात्र काही प्रमाणात खाजगी प्रशासनावर राजकीय सत्तेचा प्रभाव पडतो. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासन जनतेला जबाबदार असते. जनता, वृत्तपत्रे, राजकीय पक्ष यांच्या संघटना यांच्याकडून जी टीका होते त्यास तोंड देण्याची जबाबदारी लोकप्रशासन असते. खात्याचे संबंधित मंत्री कायदेमंडळाला आणि जनतेला जबाबदार राहून कार्य करतात. कायदेमंडळात प्रशासनासंबंधी जे प्रश्न विचारले जातात त्यांना समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी मंत्र्यावर असते. लोकप्रशासनात दोष निर्माण झाल्यास जनता असमाधानी बनते. त्याचा परिणाम राजकीय सत्तेवर होतो. असमाधानी जनता काही वेळा क्रांतीचा मार्ग स्वीकारते. तेव्हा लोकप्रशासनाचे कार्य नेहमीच जबाबदारीने, जागरूकतेने करावे लागते. याउलट खाजगी प्रशासनात जनतेच्या जबाबदारीचा प्रश्न येत नाही. खाजगी प्रशासनात विशिष्ट कार्यक्षेत्रापुरतेच मर्यादित असते. खाजगी प्रशासनातील कर्मचाऱ्यांना जनतेप्रती जबाबदार धरले जात नाही, कारण खाजगी प्रशासनाचा संबंध जनतेशी येत नाही. पाचवा जो मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासनाचा मुख्य हेतू लोककल्याण साधणे असतो. परंतु खाजगी प्रशासनाच्या नफ्यासाठी चालवलं जातं. शासन संस्थेकडून चालणारी सर्व कार्ये लोककल्याणकारी स्वरूपाची असलेली असतात. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, टपाल सेवा, संरक्षण अशा सर्व लोककल्याणकारी कार्ये केली जातात. शासकीय प्रशासनात नफा होतो हे पाहिलं जात नसते, तर लोकांचे हित कसे साधले जाईल याकडे अधिक लक्ष दिले जाते. खाजगी प्रशासनात नफा हे प्रमुख उद्दिष्ट असते. एखादा खाजगी उद्योग किंवा व्यवसाय तोट्यात असेल तर तो बंद केला जातो. याउलट शासनाचा एखादा उद्योग तोट्यात असेल तर तो बंद केला जात नाही. तोटा सहन करून
लोकहिताच्या दृष्टिकोनातून तो विभाग चालू ठेवला जातो. सहावा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाची कार्ये पार पाडण्यासाठी जो पैसा लागतो तो कर रूपाने जनतेकडून गोळा केला जातो. सामान्यतः नेहमी सरकारचे अंदाजपत्रक त्रुटीचे असते आणि प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात करवाढ सुचवलेली असते. लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी लागणारा पैसा जनतेकडून अप्रत्यक्षपणे कर रूपाने घेतला जातो. याउलट खाजगी प्रशासनात खर्चापेक्षा अधिक मिळकत असते. खाजगी प्रशासनात पैसा हा खाजगी स्वरूपाचा असतो. खाजगी प्रशासनात जनतेकडून कर रूपाने पैसा गोळा केला जात नाही. सातवा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचे कार्य निश्चित अशा नियमानुसार चालते. शासकीय कार्य पार पाडताना प्रशासकांना शासकीय नियमानुसार कार्य करावे लागते. त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार कार्य करता येत नाही. याउलट खाजगी प्रशासनात निश्चित असे नियम किंवा तत्त्वे नसतात. खाजगी प्रशासनातील प्रशासक आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून नियमात बदल करून कार्य करतात. याउलट त्यामुळे खाजगी प्रशासनात पक्षपातीपणा, नियमांचे उल्लंघन असे दोष निर्माण होत नाहीत. आठवा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनात समानतेचे तत्व आढळते. सर्व नागरिकांना समानतेच्या तत्वानुसार सेवा, सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जातात. याउलट खाजगी प्रशासनात समानतेचे तत्व आढळत नाही. खाजगी प्रशासनात काही लोकांना सवलती दिल्या जातात, काही लोकांना सवलती दिल्या जात नाहीत. लोकप्रशासनातील सेवा भेदभाव मानला जात नाही. रेल्वे, पोस्ट, वाहतूक अशा शासकीय सेवेत समानतेची वागणूक दिली जाते. नववा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनातील कर्मचारी प्रशासनात भरती, बढती, निवृत्ती याबाबत निश्चित असे नियम व कार्यपद्धती असतात. याबाबत खाजगी प्रशासनात निश्चित नियम पद्धती आढळत नाही. उदाहरणार्थ कर्मचारी बढती करताना अनुभवाला महत्त्व दिले जाते. खाजगी प्रशासनात एखाद्या व्यक्तीला त्याची कार्यक्षमता पाहून वरिष्ठ पदावरती नियुक्त केले जाते, तर एखाद्या कर्मचाऱ्याला अकार्यक्षमतेमुळे वरिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावरती घेतलं जातं किंवा त्याला कामावरूनही कमी केलं जातं. म्हणजेच खाजगी प्रशासनात समानतेचे, निपक्षपातीचे तत्व आढळत नाही. दहावा जो फरक आहे तो म्हणजे खाजगी प्रशासनात नफा हे उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे जाहिरातबाजी केली जात नाही. जाहिरातबाजी केली जाते. उत्पादित वस्तूंचा जास्तीत जास्त खप होऊन नफा मिळावा म्हणून जाहिरातबाजी करावी लागते. उदाहरणार्थ विविध वस्तूंचे उद्योग समूह जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार करताना दिसतात. याउलट लोकप्रशासनात जाहिरातबाजी केली जात नाही, कारण शासनाला जनतेकडून नफा मिळवायचा नसतो, तर जनतेचे कल्याण, हित साधावायचे असते. 11वा जो फरक आहे तो म्हणजे खाजगी प्रशासनात स्पर्धा चालू असते. एकच प्रकारचे विविध उद्योग समूह स्पर्धा करतात. स्पर्धेमुळे त्यांच्यात संघर्ष होऊन नुकसान होण्याचा धोका असतो. लोकप्रशासनात अशी स्पर्धा नसते. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पुरवठा अशा विविध खात्यात स्पर्धा असत नाही. उलट त्यांच्यात सहकार्य आणि समन्वयाची भावना असलेली दिसून येते. 12वा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनात दप्तर दिरंगाई, लाचलुचपत, भ्रष्टाचार असे दोष निर्माण होतात. त्यामुळे लोकप्रशासनात अपात्र, अकार्यक्षम लोकांची भरती होते. याउलट खाजगी प्रशासनात हे दोष आढळून येत नाहीत, कारण कार्यक्षम, पात्र, उत्साही अशा कर्मचाऱ्यांची भरती खाजगी प्रशासनात केली जाते. 13वा जो फरक आहे तो म्हणजे खाजगी प्रशासनातील कर्मचारी वर्ग कार्यक्षम, उत्साही असतो. याउलट लोकप्रशासनातील नोकरवर्ग कमी जबाबदार, अकार्यक्षम, निरुत्साही असतो. शासकीय कर्मचाऱ्याला
नियमानुसार भरती मिळते, त्यामुळे तो अधिक उत्साह दाखवित नाही. खाजगी प्रशासनात कर्मचारी वरिष्ठांना जबाबदार राहून कार्य करतात, परंतु सरकारी प्रशासनातील कर्मचारी बेजबाबदारी वृत्तीने वागतात. त्यामुळे त्याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यावरती होतो. शासकीय कर्मचाऱ्यात सामाजिक जबाबदारी आणि जाणीव असली तरीही सार्वजनिक कामाबद्दल ओढ असता उत्साह कमी असतो. अर्थात हा फरक स्थूल मानाने विचारात घेणे योग्य ठरेल. शेवटचा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनात बाह्य स्वरूपाचे आर्थिक नियंत्रण असते. कायदे मंडळ अंदाजपत्रक मंजूर करते. त्या अंदाजपत्रकाला सरकार सार्वजनिक पैसा खर्च करते. खाते प्रमुखांना नियमानुसार पैसा खर्च करावा लागतो. कायदे मंडळ सरकारी हिशोब समिती नेमून खात्याच्या कारभाराची चौकशी करते. तसेच खात्याच्या खर्चासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना कायदे मंडळात उत्तर देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्याची असते. याउलट खाजगी प्रशासनात बाह्य स्वरूपाचे आर्थिक नियंत्रण असते. खाजगी प्रशासनात प्रशासकाला आर्थिक स्वातंत्र्य असते. खाजगी प्रशासनात पैसा घालणारा आणि खर्च करणारा एकच असतो. वरीलप्रमाणे लोकप्रशासन व खाजगी प्रशासन या दोहोत फरक आढळून येतो. असे असले तरी हा फरक स्थूल मानाने मान्य करणे योग्य ठरते, कारण मोठमोठे खाजगी उद्योगधंदे व व्यवसाय यातील प्रशासन आणि लोकप्रशासन यांचे स्वरूप सारखेच वाटते. अशा प्रशासनात स्वीकारलेली प्रशासकीय तत्त्वे, कौशल्य, पद्धती समान असतात. तरी पण लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यांचा हेतू भिन्न असलेला दिसून येतो. लोकप्रशासनात लोकांचे कल्याण हा हेतू असतो. खाजगी प्रशासनात व्यक्तिगत हित, नफा हा हेतू असतो. तेव्हा प्रोफेसर वाल्डो यांनी काढलेले निष्कर्ष योग्य वाटतो. लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन उपजाती आहेत, तरी पण त्यांना वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि तंत्रे आहेत की ज्यामुळे त्यांचे स्वरूप भिन्न वाटते. अशा प्रकारे आपणास लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील जो फरक आहे तो या ठिकाणी सांगता येतो. या लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या संबंधीचा जो मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे खाजगी प्रशासनासमोर असलेली आव्हाने कोणती, हा भाग आपण विचारात घेणार आहोत. तो पुढील तासास आपण विचारात घेणार आहोत. थँक्यू.